नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय खमंग कुरकुरीत चवीची कांदा भजी. कांदा भजी बनवायला खूप सोपी आहेत हो ना, पण तेवढेच किचकटसुद्धा आहेत. बऱ्याच वेळेस कांदा भजी मऊ पडतात, म्हणावं तसं कुरकुरीत क्रिस्पी बनत नाहीत आणि चविष्टसुद्धा होत नाहीत. तर आज आपण एकदम गाड्यावर मिळतात ना, सेम तशाच पद्धतीची क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजी बनवणार आहोत. तुम्ही याचा आवाज तर ऐकून पहा. हे पहा किती क्रिस्पी झालेत बघा. आणि तुम्हाला कोणाला असं वाटणार नाही की हे कांदा भजी आपण घरी बनवलेत एवढे भारी, जसं गाड्यावर मिळतात सेम तशाच पद्धतीची त्याच चवीची ही कांदा भजी बनवून तयार होतात. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. आपण अगदी छोट्या छोट्या याच्यामध्ये टिप्स सांगणार आहोत. आणि कांदा भजी म्हटलं की कोणाला आवडत नाही, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं हो की नाही. आणि त्यात बाहेर एवढं छान वातावरण आहे, मस्त क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजी. हे पहा किती छान बनलेत बघा बरं. तर बाहेर एवढं भारी वातावरण आहे आणि त्यात असे गरमागरम कांदा भजी, त्यासोबत तळलेल्या मिरच्या आणि चहा. आहाहा! काय मस्त फक्कड बेत होईल ना. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा उभा चिरून घ्यायचे. कांदा चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण कांदा कापतो ना, तेव्हा 2 अर्धे भाग करतो, तेव्हा त्याच्या पुढचा जो देठ असतो तो कट करून घ्यायचा, पुढचा आणि पाठचा दोन्ही साईडचा. त्यामुळं काय होतं की कांद्याच्या ना अशा व्यवस्थित आपल्याला पाकळ्या करता येतात. इथला देठ काढायचा, हे पहा वरचा. त्यामुळे काय होतं की कांदा एकदम सुटसुटीत मोकळा होतो. आणि पातळ कांदा कापायचा उभा. आता आपण हा कांदा थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात. आणि कांदा ज्यावेळेस आपण असा मोकळा सुटसुटीत करतो ना, त्यावेळेस ते भजेसुद्धा सोडताना व्यवस्थित मोकळे सुटसुटीत पडतात आणि गच्च अशी भजी होत नाहीत. मग खाताना टाईट घशामध्ये जाणवत नाहीत, रुतल्यासारखं होत नाही. त्यामुळे ही टिप खूप महत्त्वाची आहे. कांदा उभा आणि पातळ मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे आणि चांगला पातळ कापायचं सुद्धा आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हा कांदा चांगला मिक्स करून घेऊया. तुम्ही कांदा कापल्या याच्यामध्ये मीठ टाकून मग हा कांदा असा हाताने दाबून दाबून मोकळा करू शकतात, किंवा अगोदर पाकळ्या मोकळ्या करा आणि नंतर मीठ टाकून असं मिक्स करा. तर मी अगोदर कांद्याच्या पाकळ्या असा व्यवस्थित मिक्स मोकळ्या करून घेतल्या आणि नंतर मीठ टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे मीठ टाकून आपण चांगलं मिक्स करून घेतले. हे असंच ठेवायचं फक्त 5 मिनिटांसाठी. त्यामुळे काय होतं की कांद्याला चांगलं पाणी सुटतं आणि आपल्याला भजी बनवताना त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकण्याची गरज पडत नाही. तर अगदी 5 मिनिटंच ठेवलेलं. हे पहा किती ओलसर कांदा झाला आहे बघा. जसं काय आपण याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी टाकले, तर असं पाणी सुटू द्यायचं थोडंसं. त्यामुळे आपल्याला वरून 1-2 चमचे पाणी टाकावं लागत नाही. तर मस्त कांद्याला पाणी सुटले. आता याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची, पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. तर इथे मी मोठे 5 कांदे घेतलेले आहेत, ते उभे चिरून घेतलेले. त्यासाठी एवढं साहित्य वापरलेलं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं, आवर्जून तांदळाचं पीठ टाका. त्यामुळे कांदा भजी चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतात आणि खूप वेळ तसेच्या तसे क्रिस्पी राहतात. 3 चमचे बेसन पीठ टाकून घेऊया. लागलंच तर आपण परत बेसन पीठ टाकू शकतो. पाव चमचा ओवा हातावरती चोळून टाकायचा. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि अगदी थोडीशी याच्यामध्ये मी चटणी टाकून घेतली आहे. तर आपण भजे तळण्यासाठी तेल गरम करून घेतले. तर गरम तेल 1 चमचा याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हाताने हे सगळं चांगलं मिक्स करूया. तर हे सर्व मिश्रण मिक्स करताना चांगल्या हाताने दाबून दाबून मिक्स करायचं. त्यामुळे कांद्यात जो ओलावा आहे, पाणी सुटलेलं आहे कांद्याला, त्यामुळे व्यवस्थित पिठं ह्याच्यामध्ये मिक्स होतात. तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर याच्यामध्ये मला बेसन पीठ कमी वाटतंय आणि कांदा दिसतोय, त्यामुळे मी आणखीन 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतले. परत एकदा हे सगळं चांगलं मिक्स करूया. तर आपण थोडंसुद्धा याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आणि जे पाणी कांद्याला सुटलेलं होतं त्याच पाण्यामध्ये हे सगळे मिश्रण आपण व्यवस्थित दाबून दाबून चांगलं मिक्स करून घेतले. तळाशी लागलेलं बेसन पीठ व्यवस्थित काढून घ्यायचे आणि परत हे मिक्स करायचे. आता तुम्हाला जर वाटत असेल हे खूप सुकं आहे किंवा ओलसर झालं नाही, तरच तुम्ही त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचेच पाणी टाकून परत हे सगळं चांगलं मिक्स करूयात. तर हे पहा व्यवस्थित आपल्याला भजी सोडता येत आहेत. असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे. तर पाणी खूप कमी वापरायचे.
ही दुसरी टिप आहे. तर चला आपल्या इथे मिश्रण बनवून तयार झाले. आता आपण भजे तळायला घेऊया. भजे तळताना तेल नेहमी गरम करून घ्यायचं व्यवस्थित मीडियम गॅसवरती. खूप थंड तेल असेल तर भजे खूप तेल शोषून घेतात. ही तिसरी टिप झाली. हे पहा, आपण भजे टाकल्या किती छान बबल्स झालेत. असं मीडियम गॅसवरती तेल चांगलं तापवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. आता जेवढे तेलामध्ये भजे बसतील तेवढे आपण हे भजे तेलामध्ये सोडून घेऊया. तर खूप जास्त एकदम भजे टाकायचे नाहीत. बरेच वेळेस असं होतं की खूप भजे टाकले जातात आणि मग व्यवस्थित ते तळले जात नाहीत. त्यामुळे सुद्धा ते क्रिस्पी कुरकुरीत बनत नाहीत, कारण व्यवस्थित ते तळता येत नाहीत. आपण खूप वेळ मग त्याला तळण्यासाठी ठेवतो आणि मग तेलकट खूप भजे होतात. तर त्यामुळे व्यवस्थित जेवढे तेलात बसतील तेवढेच भजे टाकून तळून घ्यायचे. तर अशा छोट्या टिप्स जर लक्षात ठेवून आपण कांदा भजी बनवले ना तर खरंच एकदम भारी बनतात बरं का. तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून पहा. आता मिडियम गॅसवरती अलटी पलटी करत हे कांदा भजी छान खरपूस सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. तर पाहू शकतात हळूहळू मस्त त्याचा रंग चेंज होत गेला आहे आणि एकदम भारी असे आपले भजे तळून झालेत. तर हे भजे आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि खूप वेळ पण तेलामध्ये हे भजे हलवत राहायचं नाही, तळत राहायचं नाही. त्यामुळे भजे क्रिस्पी बनत नाहीत, एकदम मऊ पडले जातात. मिडियम गॅसवरती भजे तळले तर व्यवस्थित ते क्रिस्पी कुरकुरीत होतात. तर राहिलेलेसुद्धा सेम असेच भजे आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे सुद्धा भजे तळून घेऊया. तर सगळे भजे मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतलेत आणि त्यासोबतच मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत. तर हे पहा, एकदम झटपट आपले इथे कांदा भजे बनवून तयार झालेत. अगदी 10 मिनटात आपण कांदा भजे बनवू शकतो. तर आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहता येतील. आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येणार आहेत. त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तर पावसाळ्यामध्ये असे भजे नक्की करून पहा आणि कसे झालेले हे सांगायला विसरू नका. बाय. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतो आहे पोह्यांपासून आणि बटाट्यापासून एक स्नॅक्सचा पदार्थ. नेहमी तेच भजे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर असा झटपट होणारा स्नॅक्स बनवा. चहासोबत किंवा अधेमध्ये भूक लागेल तेव्हा तुम्ही कमी साहित्यात कमी वेळेत हा स्नॅक्स पदार्थ बनवू शकतात. बनवायला खूप सोपा आहे, खायला तेवढाच भन्नाट चवीचा होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे आपण घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हे बॉल्स बनवतो आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तुम्हाला दिसत असेल किती भारी हे बॉल्स तयार झालेत. बटाटा आणि पोहे वापरून आपण हे बॉल्स बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा. सगळ्यात अगोदर आपल्याला शिजवलेले बटाटे पाहिजेत. 2 मोठे बटाटे असतील तर कट करून शिजवून घ्यायचे. लहान असतील तर 3 बटाटे घेऊ शकतात. 1 वाटी आपण पोहे घेतलेत, जे आपल्या रोजच्या वापरातील आपण पोहे बनवतो तेच इथे पोहे घेतलेले आहेत. तर 1 वाटी पोहे घेतलेत, स्वच्छ साफ करून घ्यायचे, चाळून घ्यायचे आणि नंतर हे पोहे धुवून घ्यायचे. तर इथे मी हे पोहे धुवून घेतलेत आणि अगदी 1 चमचाभर पाणी त्याच्यामध्ये शिल्लक ठेवले, जेणेकरून पोहे चांगले भिजायला हवे. तर पोहे भिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. पोहे आता बाजूला ठेवूया आणि आपण बटाटे किसून घेऊया. तोपर्यंत पोहे चांगले भिजले जातील. तर इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेत. आता हे शिजवलेले बटाटे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे. हाताने मॅश केले तर त्याचे तुकडे राहतात, त्यामुळे असं मॅश करून घेतलं तर ते व्यवस्थित बारीक होतात. तर सर्व बटाटा आपल्याला किसून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जेव्हा स्नॅक्सचा हा पदार्थ बनवायचा आहे त्यावेळेस बटाटे अगोदर जर शिजवून ठेवलेले असेल तर 10 मिनटात हा स्नॅक्स बनवून तयार होतो. अजिबात त्याला वेळ लागत नाही. तर इथे मी सर्व बटाटे किसून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये बाकीचे
साहित्य टाकून घेऊया. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचे. तर पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतले आणि 3 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतलेत. एक छोटा कांदा बारीक चिरून टाकला आहे. भरपूर सारी याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि इथे मी चिली फ्लेक्स पण वापरले आणि हिरवी मिरची पण वापरली. त्यापैकी तुम्ही एक काहीतरी वापरलं तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला पाव चमचा ओवा चोळून टाकायचं आहे. त्यामुळे या बॉल्समध्ये खूप छान एक स्वाद येतो. त्यामुळे आवर्जून याच्यामध्ये ओवा टाका. आणि हा स्नॅक्सचा पदार्थ तुम्हाला जर आणखीन क्रिस्पी कुरकुरीत हवा असेल तर याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल. त्यामुळे आणखीनच क्रिस्पी कुरकुरीत आपले हे स्नॅक्सचे बॉल तयार होतील. पाव चमचा याच्यामध्ये मी धना पावडर टाकून घेतलं आहे. थोडेसे जिरे टाकलेत. अगदी थोडासा चाट मसाला टाकून घेतला आहे. आणि आता पाव चमचा आपण हळद टाकून घेऊया. तर हे सर्व तयारी करेपर्यंत पोहेसुद्धा चांगले भिजलेले आहेत. तर पाहू शकतात पोहे चांगले मऊ झालेत. हाताने मॅश केले तर लगेच हे मॅश होतात. त्यामुळे पोहे धुवून घेतले की त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं पाणी शिल्लक ठेवायचं, म्हणजे पोहे चांगले भिजले जातात. आता पोहे अगोदर हाताने मॅश करून घेऊया आणि नंतर जे आपण बटाट्याचं सर्व मिश्रण तयार करून घेतले ते या पोह्यांमध्ये टाकून घेऊया. पोहे भिजेपर्यंत आपण ही सगळी तयारी केली, त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि कमी वेळेत पटकन हा नाश्ता बनवून तयार होतो. आता आपल्याला बटाट्याचं मिश्रण आणि पोहे हे सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले, पोहे, बटाटा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आणि आपण ह्याच्यामध्ये शिजवलेला बटाटा वापरलेला आहे. पोहे ओले करून घेतले, त्यामुळे याच्यामध्ये पाण्याची अजिबात गरज पडत नाही. आहे तेवढ्या बटाट्यामध्ये आणि पोह्याच्या ओलाव्यामध्ये हे सगळं चांगलं मिक्स करता येतं. ते पाहू शकतात. सर्व मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले. याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे. तुम्ही एकदम बॉल्स बनवून तळू शकतात किंवा मग डायरेक्ट तेलामध्ये हे बॉल्स करून टाकू शकतात. तर इथे आपलं परफेक्ट असं मिश्रण बनवून तयार झाले. आता थोडंसं मिश्रण घ्यायचं. आपण जसे भजे वगैरे करतो ना तेवढं सारण घ्यायचं आणि छोटे छोटे याचे बॉल तयार करायचे. तर हे पहा, असं काही नाही की याला गोलच आकार द्यायला पाहिजे. भज्यांसारखं सुद्धा तुम्ही थोडंसं हातात मिश्रण घेऊन अगदी आबडधोबडसुद्धा गोल करू शकतात. हे पहा अशा पद्धतीने. तर पटापट हे मी बॉल्स बनवून घेते आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवायचे तोपर्यंत, म्हणजे लगेच आपल्याला हे पोह्यांपासून बनवलेले बॉल्स तळता येतील. आता आपण तेलसुद्धा गरम करून घेतले. एक एक करून याच्यामध्ये बॉल सोडून घेऊया आणि मिडियम गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल तळून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, म्हणजे हे बॉल्स आतपर्यंत चांगले तळले जातील. तर जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे मी टाकून घेते. राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण हे बॉल तळून घेणार आहोत. तेलामध्ये टाकल्या लगेच या बॉलला झाऱ्या उलटण काही लावायचं नाही. थोड्या वेळ असंच तळू द्यायचं, म्हणजे त्याची व्यवस्थित कोटिंग होते. आणि नंतरच आपल्याला याला हलवून सर्व साईडने एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे. तर आता थोड्या वेळाने आपण याला हलवून घेऊया. तर पाहू शकतात एक साईड व्यवस्थित कोटिंग झाली की लगेच हे तळापासून निघले जातात, अजिबात कढईला चिटकत नाहीत. आणि आता लालसर रंग येईपर्यंत हे बॉल्स आपण तळून घेऊया, छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत. तर हळूहळू या बॉलचा कलर चेंज होतोय आणि बॉल चांगले तळले जातात. नेहमी आपल्याला कांदा भजी, बटाटे भजी खाऊन कंटाळा येतो. असं वाटतं वेगळं काहीतरी चटपटीत खावं. त्यावेळेस तुम्ही कमी वेळेत झटपट असे हे बॉल्स बनवून चहासोबत किंवा मुलांना सॉससोबत देऊ शकतात. अतिशय टेस्टी हे बॉल्स तयार होतात. तुम्ही जर असे बॉल्स कधी बनवले नसतील तर नक्की एकदा ट्राय करून पहा. घरामध्ये सर्वांनाच खूप आवडते. एवढे भन्नाट चवीचे हे बॉल्स बनवून तयार होतात. तर अलटीपलटी करून छान हे बॉल आपण क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. तर दिसत असेल तुम्हाला याचा कलर सर्व चेंज झाला आहे आणि छान ब्राऊन कलर आला आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान क्रिस्पी कुरकुरीत हे बॉल्स तयार झालेत. तर सगळे बॉल मी प्लेटमध्ये काढून घेते. असा रंग आला की आपल्याला हे बॉल्स काढून घ्यायचे आहेत. तर राहिलेलेसुद्धा आपण सेम अशाच पद्धतीने तळून घेऊया. तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी रेसिपी.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही. आपल्या घरामध्ये पोहे, बटाटे तर असतातच. त्यापासूनच आपण हा स्नॅक्सचा पदार्थ बनवून घेतला आहे. आणि जे काही मसाले तुमच्याकडे असतील ते टाकायचे. हिरवी मिरची टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं. झटपट एकदम टेस्टी आपल्या इथे स्नॅक्सचा पदार्थ बनवून तयार होतो. तर राहिलेलेसुद्धा मी बॉल असेच बनवून घेतलेत. आता ते सुद्धा आपण तळून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी स्नॅक्सची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.